कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्या पुढे करुणा भागतात, प्रार्थना करतात किंवा संवाद साधतात. आता तुम्ही म्हणाल एकाच वेळी प्रार्थना एकाच वेळी संवाद नेमकं कसं हो? तर पहा सांग. कथेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर काही ठिकाणी जल्प असतात, काही ठिकाणी वितंड असतात, काही ठिकाणी वाद असतात आणि काही ठिकाणी संवाद असतात. म्हणजे नेमकं काय थोडक्यात पाहिजे, हा काय आपला विषय नाही पण सुरुवातीला आपलं सांगून गेलं पाहिजे. जल्प नेमकं कशाला म्हणायचं? थाप द्या कुणीतरी. जल्प म्हणजे नेमकं काय? ज्या ठिकाणी असं असतं कसं माझंच खरंय असं ज्या ठिकाणी येतं ना त्याला काय म्हणायचं? जल्प असं म्हणायचं. वितंड कशाला म्हणायचं? तू चुकीचा आहेस असं ज्या ठिकाणी येतं त्याला वितंड असं म्हणायचं. वाद कशाला म्हणायचं? आता काय हे सांगायची गरज आहे का? नाही. रोज आम्हाला एवढाच उद्योग आहे वाद घालणं, नाही का? शेजाऱ्याबरोबर घालतो, बायको बरोबर घालतो, पोराबरोबर घालतो, तो वाद या ठिकाणी नाही बरं का. वाद म्हणजे काय? तर भगवंत विषयक जे काही श्रेष्ठ सिद्धांत शास्त्रानं सांगितलेले आहेत त्याविषयीची चर्चा करणं याला काय म्हणायचं? वाद असं त्या ठिकाणी म्हणायचं. या वादाचं फल सुद्धा शास्त्रानं सांगितलंय बरं. काय फल आहे या वादाचं? वादे वादे जायते तत्वबोधा. अरे या वादानं काय होतं? मनुष्य तत्वबोधापर्यंत जातो आणि तुम्ही आम्ही जो वाद घालतो त्यानं रसातळाला गेल्याला कळत नाही, नाही का? परंतु या वादाचं फलित मात्र काय? वादे वादे जायते तत्वबोधा. मनुष्य तत्वबोधापर्यंत या वादानं पोहोचतो आणि एकदा का तत्वबोध झाला की मग त्या भगवंताचं गुणवर्णन करणं, त्या भगवंताचं श्रेष्ठत्व प्रतिपादित करणं याला काय म्हणायचं? संवाद असं या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काय करतायत तर संवाद साधतायत, भगवंताचं श्रेष्ठत्व या ठिकाणी वर्णन करतायत की अरे बाबा शरण जाण्यायोग्य मला या भगवंताशिवाय दुसरा कोणीही या ठिकाणी दिसत नाही. महाराज म्हणतात तुझवीन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. शरण जाण्यायोग्य या भगवंताशिवाय दुसरा कोणीही या जगतामध्ये नाहीये. या भावनेपोटी बोलताना महाराजांनी या अभंगाची रचना या ठिकाणी केलेली आहे, नाही का? शरण जायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही. शरण हा शब्द तुमच्या आमच्या नित्य परिचयाचा असणारा शब्द आहे.
हो बाबा आजच पहिल्यांदा ऐकतोय अशातला काही प्रकार या ठिकाणी नाही. नित्य परिचयाचा असणारा शब्द जरी नेहमीच्या ऐकण्यातला बोलण्यातला जरी असला तरी नावडत्या शब्दांच्या यादीत हा शब्द बऱ्याचशा वरच्या क्रमांकाला जातो. कोणता? शरण, नाही का? शरण हा शब्द आम्हाला जरा नावडताय. जिथं शब्दच आवडत नाही तिथं प्रत्यक्ष कृती करणं, क्रिया करणं ते तर लांबच त्या ठिकाणी राहिलं, नाही का? शब्दच आवडत नाही तर प्रत्यक्ष शरण जाणं ते तर लांबच राहिलं. का हो? का आम्हाला शरण जायला आवडत नाही? कारण शरण जर जायचं असेल तर अंगी लीनता हवी, नम्रता हवी, विनय हवा, जे आमच्या पाशी अजिबात त्या ठिकाणी नाही. मग शरण आम्ही जाऊ तर कशाला जाऊ, नाही का? अहो तुमची आमची असणारी परिस्थिती नेमकी आहे कशी सांगायचं जर झालं अगदी सोप्या भाषेत, मक्याचं कणीस सगळ्यांनी पाहिलं. त्या मक्याच्या ताठापासून बगलानं असं ते बाजूला सुटतं आणि 10 ठिकाणी वाकडं होतं, नाही का? मक्याचं कणीस, बरोबर? सुरुवातीला झोपा लागल्या का काय? आहे का तुमच्याकडे कोणाकडे 10 ठिकाणी वाकडी होणारे मका असले तर द्या मला आणून. मी तर अजून पाहिलेलं नाही. बाजूला निघलं की कसं ताठ, कुठंही त्याला बाक त्या ठिकाणी नसतो. एखादा लोखंडी खांब जर आपण पाहायला गेलो, विजेचे पोल आपण रस्त्याला पाहतो कसे असतात हो, अगदी सरळ सोट त्या ठिकाणी असतात. तुमची आमची असणारी वृत्ती देखील कशी आहे? त्या मक्याच्या कणसासारखीच आहे. ज्वारीचं कणीस जर आपण पाहिलं तर जुनी बार का, आता तुम्ही मालदांडी 35 आणून माझ्या पुढे दाखवाल, ती नाही. आमचं देशी बी काय होतं, असं कणीस पहिल्यांदा वर सरळ दिसतं पण पुन्हा वाकडं होतं. 2-3 ठिकाणी वाकडं होऊन मग तो कणसाचा गोळा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. ज्वारी वाकडी, पण मक्याचं कणीस मात्र अजिबात वाकडं दिसत नाही, ताठ असतं. लोखंडी खांब जसा ताठ असतो तसे तुम्ही आम्ही असणारे कसे आहोत? ताठ आहोत. अंगी नम्रता नाही, लीनता नाही. अगदी आता तुकोबारांच्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर महाराज सांगतात तुम्ही आम्ही कसे आहोत ते, नाही का? लाटणे ऐसा न लवे, तुम्ही आम्ही कसे आहोत? त्या लाटण्यासारखे आहोत. लाटणं प्रत्येकाच्या घरी आहे, नाही का? आता बहुतेक असे नाही का, एक 4-2 महिने वापरले की लाटणं बदलावं लागतं, बरोबर? नाही किती वर्षाला बदलावं लागतं का लाटणं? बेलणं हो, चपातीला लाटतो ते, पापड लाटतो ते, किती दिवसाला बदलतो आपण? परिस्थिती अशी आहे, माझ्या घरची तर सांगतो, म्हणजे ज्या लाटण्यानं आमच्या आजीनं चपात्या लाटल्या त्याच लाटण्यानं आमच्या आईनंही लाटल्या. आता बायको देखील त्याच लाटण्याचा उपयोग करते. म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही पाहतो एकच लाटणं आमच्या घरी आहे. आता वस्तुस्थिती प्रसंगानुरूप लागत असेल बरं का, म्हणजे कसं होईल, कुणी एखाद्याला फिकून मारलं, केलं, मोडलं तर लागत असलं तर मला काय, अहो आई वगैरे मारत असेल की लहानपणी, तुम्हाला आता दुसरंच जर सुचत असलं तर माझा नाही लागेल. आईनं वगैरे फिकून मारला असेल किंवा खोड्या केल्या म्हणून म्हणजे एखादं सुटलं केलं तर नवीन आणलं. परंतु ज्या करिता ते लाटणं आहे, कशा करताय? चपात्या लाटण्या करतात, पापड लाटण्या करतात. ते करता करता ते लाटणं मोडलं किंवा 4 ठिकाणी वाकडं झालं, असा अनुभव आहे का कोणाला? अजिबात नाही. पिढ्यान पिढ्या ते आहे. कसं? लाटणे ऐसा न लवे, ते लाटणं जसं लवत नाही का नाही पिढ्यान पिढ्या, तसं तुम्ही आम्ही मात्र कसे आहोत? त्या लाटण्यासारखे. परिस्थिती कोणती आली तर लवायचंच आम्हाला माहित नाही, कारण अंगी नम्रता नाही, विनय नाही, तर आम्ही शरण जाऊ लवू तर कशाला लवू, नाही का? परंतु महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा निश्चित आहे की त्यावेळी त्या मनुष्याला शरण हे जावंच लागतं, नाही का? मग त्यावेळी तुम्ही कोणीही असला, म्हणजे चोर असला काय, पोलीस असला काय, तहसीलदार असला काय, डॉक्टर असला काय, इंजिनियर असला काय, स्त्री असला काय, पुरुष असला काय, तरुण असला काय, वृद्ध असला काय, गरीब असला काय, श्रीमंत असला काय, तुम्ही कोणीही जरी असला तरी शरण हे जावंच लागतं. प्रसंग प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक निश्चित असा त्या ठिकाणी सांगतो. त्यावेळी आपला ताठा काही एक चालत नाही, आपलं वैभव बाजूला राहतं, आपली श्रीमंती बाजूला राहते, आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी बाजूला राहतं, आपला मोठेपणा त्या ठिकाणी बाजूला राहतो आणि शरण हे जावंच लागतं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे शरण जाणं हा आम्हाला आवडतच नाही, तर आम्ही शरण जाऊ तर कशाला, नाही का? जिथं शब्दच आवडत नाही तिथं प्रत्यक्ष कृती करणं ते तर लांबच राहिलं. तुमचा आमचा असणारा हा स्वभाव नेमका कसा आहे? एक व्यावहारिक उदाहरण ठेवतो म्हणजे जरा अजून चटदिशी तुमच्या लक्षात येईल. शेतकरी माणसं आहेत तुम्ही आम्ही. आता दोघांच्या दरम्यान सीमा निश्चिती करण्याकरिता बांध घातलेला असतो, नाही का? त्या बांधावरनं काही ना काही कुरबुर 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 चालली
चाललेली असते. कुरबुरीचं रूपांतर एके दिवशी भांडणामध्ये होतं. आता भांडणं झालेत म्हटलं की मग कोर्ट कचेरी करणं आलं. तालुक्याचा निकाल लागलेला आहे, जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे. आता हायकोर्टासारख्या ठिकाणी आमचा दावा चाललेला आहे. धावपळ, आमचे हेलपाटे सगळं जग त्या ठिकाणी पाहत आहे. परंतु असतं काय, गावामध्ये एक 4 शहाणी समजूतदार मंडळी असतात. त्यांना वाटतं ह्याला काय विनाकारण हा त्रास सहन करत बसलाय, निष्फळ असणारे सगळे ह्याचं चाललेलं, याला कुठंतरी आपण 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपल्या सारख्याला बोलवतात, म्हणतात अरे का रे बाबा क्षुल्लक गोष्टी करता भांडत बसलाय, एवढा तुझा पैशाचा अपव्यय त्या ठिकाणी तू करतोयस, एवढी बहुमूल्य असणारी वेळ तू वाया घालवतोयस. 4 पावलं मागं सरक, माघार घे, सोडून दे सगळं. माघार हा शब्द आमच्या कानावरती पडल्याबरोबर आम्ही त्याला काय म्हणतो, माघार. आणि मी आणि तुम्ही आता सोडून बोला. तुम्ही म्हणाल पैशाचं, अरे भांडून 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 घरचं सगळं विकावं लागलं. फुटका तांब्या जरी घरात शिल्लक राहिला नाही तरी बेहत्तर, पण भांडायचं सोडणार नाही. आणि वेळेचं म्हणत असाल, भांडता भांडता मेलो तरी चालेल, पण आता मात्र या ठिकाणी माघार नाही. ही तुमची आमची असणारी वृत्ती आहे त्या ठिकाणी. परंतु महाराज तर या ठिकाणी म्हणतायत तुझं वी न कोणा शरण जायचंय म्हणून या ठिकाणी सांगतायत. कोणाला शरण जायचं असं महाराज सांगतात, शरण जाऊ नारायणा, भगवंताला शरण जायचं. शरण जायचं पण कोणाला, नारायणाला शरण जायचं, त्या भगवंताला शरण जायचं. का हो, त्या नारायणाला शरण जा, भगवंताला शरण जा, असं का बरं महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. तर महाराज म्हणतात, ऐसा न देखे मी कोणी, अहो मी याच्या सारखा पाहिलेलाच नाही. कुठं पाहिला नाही हो याच्यासारखा, म्हणजे कुठं नाही, पंढरपुरात नाही का, सोलापूर जिल्ह्यात नाही का, महाराष्ट्रात नाही का, भारत देशात नाही याच्यासारखा, म्हणून याला शरण जायचं. कुठं नाही याच्यासारखा. अहो कुठे घेऊन बसलाय तुमचं पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र, भारत नाही का. अहो सगळं पालथं घातलं आम्ही. काय स्वर्गलोक पालथं घाला, मृत्यूलोक पालथं घाला, पाताळ लोकात जाऊन पहा, पण याच्यासारखा समर्थ तुम्हाला दुसरा कुठेही सापडणार नाही. महाराज म्हणतात याच्यासारखा नाही समर्थ. ऐसा न देखे मी कोणी, कुठं तुझा तिही त्रिभुवनी, अखंड त्रिभुवनामध्ये याच्यासारखा दुसरा कोणी नाही की ज्याला मनुष्यानं शरण त्या ठिकाणी जावं. आता महाराज या ठिकाणी भगवंताची थोरवी गातायत, श्रेष्ठत्व सांगतायत नाही का, याच्यासारखा नाही कोणी म्हणून. बहुतेक असं झालेलं असावं बरं का, म्हणजे महाराजांची त्या भगवंतावरती श्रद्धा आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, म्हणून बहुतेक महाराज त्या भगवंताबद्दल असं बोलत असावेत की याच्यासारखा त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. तुम्ही आम्ही व्यावहारिक माणसं व्यवहारामध्ये काय करतो पहा, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं, श्रद्धा असते, त्याचं गुणगौरव करण्यामध्ये आपल्याला जराही कमीपणा वाटत नाही. बऱ्याचदा असं असतं की ज्या गोष्टींचा गुणगौरव तुम्ही आम्ही केलेला असतो ते गुण त्याच्यामध्ये दिसतही नसतात, परंतु आमचं प्रेमच तेवढं असतं, आमची श्रद्धाच तेवढी त्याच्यावरती असते की त्या श्रद्धेपोटी, प्रेमापोटी नाही त्या गोष्टींच्या उपाधी सुद्धा तुम्ही आम्ही त्या आमच्या प्रेमाच्या व्यक्तीला द्यायला मागं पुढे बघत नाही. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर आता पहा, ते डिजिटल बोर्डचा जरा जमाना आलेला आहे. प्रत्येक गावागावामध्ये जर तुम्ही गेला तर चौका चौकामध्ये मोठमोठाले डिजिटल बॅनर लावलेले आपल्याला दिसतात. त्याच्यावरती लिहिलेलं असतं आम्ही काय, आमचे मार्गदर्शक, असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आता काय असा मार्ग त्यांनी आम्हाला दाखवलाय कोणास ठाऊक, पण आम्ही मात्र लिहिलेलं असतं त्या ठिकाणी काय, आमचे मार्गदर्शक. किंवा काही वेळा आम्ही लिहितो काय, आमचे भाग्य विधाते. भाग्य नेमकं बदललंय कोणाचं हा संशोधनाचा विषय बरं का. सुरुवात आम्ही एकाच स्थानावरनं केली आहे. आमच्या घरावरचे पत्रे अजून निघाणा झाल्यात आणि याच्या मात्र माड्यावर माड्या चालल्यात, पण त्याच्याबद्दल लिहिताना मात्र आम्ही लिहितो काय, आमचे भाग्य विधाते. आम्ही लिहितोच ना. बरं हे बाहेरचं जरा सोडून द्या, घरात काय चाललंय आमच्या. आई म्हणणारी प्रत्येक घरात असते नाही, ते आपल्या लेकराला हाक मारताना मारते बघा, काय म्हणते, माझा राजा आला, राजा नाही का, राजा आला म्हणते. आता जेव्हा ती आई आपल्या लेकराला राजा म्हणते, प्रत्यक्षात ते लेकरू कुठलं तरी राजा आहे, सिंहासनावरती बसलाय, अभिषिक्त आहे, अशातला काही प्रकार आहे का, नाही. वास्तविकता काय असते, अरे त्याच्या ढुंगणाला जी काही चड्डी आहे त्याला 4 ठिकाणी ठिगळं आम्ही लावलेली आहेत, पण हाक मारायला गेलं लेकराला, माझा राजा आला म्हणतो नाही का, माझा राजा आला. किंवा त्या लेकराला सोनं म्हणते, माझं सोनं आलं, सोनं आलं, सोनं आलं. बाई तुझं लेकरू सोनं आहे का, बर आता सोनं झालंय 75,000, घ्यायची तर काय ऐपत नाही.
अंगठीची जर हौस मला लागलेली आहे, मग काय करू, तुझ्या लेकराची एक करंगळी तोडू आणि काय करू, सोनाराकडे नेऊन त्याची काय अंगठी बडवून आणू. आहे ना तुझं लेकरू सोन्याचं, मग दे बरं अंगठी, तुझा तिची करंगळी तोड देईल का? अरे बाई, तू राजा म्हणशील त्या लेकराला, सोन्या म्हणशील, नाहीतर आणखीन काय म्हणायचंय ते म्हणशील. जगमान्य आहे का? जगानं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आहे का? आम्ही प्रेमापोटी काही उपाध्या देतोय, परंतु जगमान्य आहे का? महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणताय ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी, हे म्हणताय तुम्ही, पण जगमान्य आहे का? जगाने या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आहे का? महाराज म्हणतात माहिती आहे आम्हाला, काय की तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवणार नाही, शंका घेणार, आम्हाला याची कल्पना आहे. तेवढ्या करता आम्ही काय केलंय, पुरावे शोधून ठेवलेले आहेत, दाखले त्याचे सगळे मांडून ठेवलेले आहेत. महाराज म्हणतात पाहिली पुराणे. अरे बाबा, आम्ही सगळं त्या ठिकाणी पाहिलंय. तुम्हाला बहुतेक या ठिकाणी वाटू लागलेलं आहे की माझं असणारे बोलणं श्रद्धेपोटी आहे, प्रेमापोटी आहे, तर तसा तुम्ही अजिबात समज करून घेऊ नका. मी जे काही या ठिकाणी बोलू लागलेलो आहे त्याला पुराणानंही अनुमोदन दिलंय, शास्त्रानंही अनुमोदन दिलंय. त्या सगळ्यांचं असणारं म्हणणं एकच आहे, काय ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. अशा सगळ्या असणाऱ्या गोष्टी महाराजांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे. महाराज म्हणतात तुझ विना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. शरण जायचं असेल तर कोणाला शरण जावं? भगवंताला शरण जावं. ठीक आहे, मान्य. पण शरण जाण्याचं नेमकं प्रयोजन काय? कशा करता शरण जायचंय? मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रसंग निश्चित असा येतो की त्यावेळेस त्याला शरण हे जावंच लागतं. मग त्यावेळेस तुम्ही कोणीही जरी असला, म्हणजे अगदी सामान्य माणसापासून कोणी उच्च पदस्थ जरी असला, तरी तुम्हाला शरण हे जावंच लागतं. मग असा नेमका तो कोणता प्रसंग आहे की त्यावेळेस ताठा संपतो, कर्तृत्व संपतं, मोठेपणा संपतो? असा कोणता प्रसंग आहे? अंतकाळाचा असणारा प्रसंग. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अंतकाळ निश्चित आहे, नाही का? अंतकाळ म्हणजे काय हो? मरण. आणि हे मरण जर आम्हाला आवडतंय का? मरायला आवडतंय? नाही आवडत. मरण हा आमच्या नावडतीचा असणारा विषय. आणि असं आम्हाला नावडणारं मरण जर आमच्या समोर येऊन उभा राहिलं तर ते भोगल्याशिवाय गत्यंतर आहे का? भोगल्याशिवाय पर्याय आहे का? अहो, ते भोगावंच लागतं. का? कारण त्या मरणाला मागे सारण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी नाही. मरणाला मागे सारण्याची शक्ती सामान्य जीवाच्या ठिकाणी नसल्या कारणानं सामान्य जीवाला या मरणाची असणारी भीती वाटू लागलेली आहे. मग त्या मरणाला नेमकं भ्यायचंय तर का भ्यायचंय? तुम्ही आम्ही मनुष्य प्राणी कितीही संकट आमच्या जीवनामध्ये आली, मागं सरकत नाही. त्याला तोंड देत तोंड देत तोंड देत आम्ही पुढे चाललेलो असतो. पण मरण आलं मात्र की मग आमचे हातपाय लटपटतात, आमची शक्ती गळते, आमचं शरीर त्या ठिकाणी ढिल्लं पडतं. का हो? मरणाला एवढं भिण्याचं कारण नेमकं काय? जेव्हा जीवाला हा प्रश्न विचारला, जीवानं सांगितलं, अहो आम्ही मरणाला भीतोय कारण आम्ही जन्माला सहजासहजी आलेलो नाही. बास, एवढंच साधं सोपं असणारं उत्तर. काय? मरणाला का भ्यायचंय? तर आम्ही जन्माला सहजासहजी त्या ठिकाणी आलेलो नाही, म्हणून मरणाला त्या ठिकाणी भ्यायचं. जन्माला सहजासहजी आलो नाही म्हणजे नेमकं काय? अहो, जन्माला येण्याकरिता आम्ही गर्भवासाचे क्लेश सहन केले आहेत, जन्माच्या असणाऱ्या यातना सहन केलेल्या आहेत, आणि मग आम्ही त्या ठिकाणी या भूतलावरती आहे पाऊल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नव्हे. मग आता मला सांगा, त्या गर्भाच्या असणाऱ्या यातना, जन्माचे असणारे क्लेश, ते जाणण्याची शक्ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या ठिकाणी आहे का? अजिबात नाही. ती जाणण्याची शक्ती आमच्या ठिकाणी नाही आणि ते तुम्ही आम्ही जाणूही शकत नाही. मग या गर्भाच्या यातना, जन्माचे क्लेश याबद्दल आम्हाला सांगितलं कोणी जीवाला? तर साधू संतांनी या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून ठेवल्या कारणानं त्या गर्भाच्या यातना, जन्माचे क्लेश आम्हाला समजण्यास त्या ठिकाणी मदत झालेली आहे. जन्माला यायचं प्रथम गर्भवास सहन करावा लागतो. मग आता गर्भवास म्हटले की कुठं हो? आईच्या पोटामध्ये, उदरामध्ये. मग ते आईचं असणारं उदर नेमकं आहे केवढं? पाहायला जर आम्ही गेलो तर इदभर लांबीचं, इदभर रुंदीचं असणारं ते आईचं हृदय, म्हणजे थोडीशी आकुंचित असणारी, अरुंद असणारी ती जागा आहे. बरं ठीक आहे, आकुंचित अरुंद जागेत राहणं का होईना, किती दिवस राहायचं आम्हाला? एक 4-2 दिवस काढायचे, काय अडचण आहे?
वारीला आल्यावर आम्ही राहतोच की नाही का? अरे काय त्या जागेला काय पाय पसरता येतात का, नीट बसता येतं का, पाण्याची सोय असते का, आणखीन खाण्याची सोय असते? आम्ही काढतोच की 4 दिवस इथं वारीला आल्यावर पंढरपूरला. तसं मग 4-5 दिवस त्या आईच्या उदरामध्ये राहायचं असेल तर काय अडचण आहे का आम्हाला? नाही. मग किती दिवस राहायचं? आठवडा, 2 आठवडे, महिना, किती? 9 महिने त्या आईच्या उदरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी राहायचं. बर, तसं का होईना? अरुंद जागा आहे, आकुंचित जागा आहे, 9 महिने राहायचे. परंतु काय काय परंतु अवस्था त्या ठिकाणची अशी आहे की रोज आम्हाला अत्तरानं स्नान घडते. काय हरकत आहे? रोज आमच्यावर सुगंधी फुलांचा वर्षाव केला जातोय. काय हरकत आहे? रोज सुगंधित धूप दीप यांचा नैवेद्य आम्हाला त्या ठिकाणी दाखवला जातोय. काय अडचण? अगदी प्रेमानं राहू की. पण परिस्थिती कशी आहे, काय कशाचं सानिध्य आम्हाला त्या ठिकाणी ज्ञानोबाला सांगतात? मातेची या उदर कुहरी बसवून विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. अरे बाबा, काय अनुभव आमचा! काय आईच्या उदरामध्ये 9 महिने काढायचे, आकुंचित अरुंद जागा, आणि सानिध्य कशाचं आहे? मांस मळ मूत्राचं असणार, घाणीचं अमंगळ असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं असणार आम्हाला सानिध्य आहे. मग त्या जीवाची असणारी अवस्था नेमकी होते कशी? तर ज्ञानोबा सांगतात, उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. ज्या प्रकारे प्रेशर कुकर मध्ये बटाट उकडायला टाकल्यानंतर त्या बटाट्याची जशी अवस्था होते तशीच अवस्था जीवाची त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आत्यंतिक क्लेश जीवाला त्या गर्भवासामध्ये सहन करावे लागतात. याही पुढे जाऊन महात्म्यांनी सांगितलं की अरे बाबानो, या गर्भवासाचे असणारे क्लेश तुम्हाला एकट्यालाच सहन करायचे बरं का. हो बाबा, यातना होत आहेत, परंतु कुणीतरी आमच्या सोबत आहे, आमच्या सारखाच एखादा आहे आम्हाला सांगाती, मग तुम्हाला जरा होणारा त्रास कमी होईल, अशी काही तरतूद आहे का? अजिबात त्या ठिकाणी तरतूद नाही बरं का. ती मदालसार आणि आपल्या लेकराला सांगते, गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपल्या कानी, येता जाता येणे पंथे सांगा ती नाही रे कोणी. काय म्हणतीये? अरे जाता येता त्या गर्भवासामध्ये कोणीतरी तुला सांगाती आहे, सोबती आहे, असा जर समज तू करून घेत असेल तर अजिबात नाही बरं का. तुला एकट्यालाच ते सगळं भोगावं लागतं. मग त्या सोबत्याचं सांगात्याचं एवढं का बरं महत्व आमच्या साधू संतांना वाटू लागलं? पटवून देतो तुम्हाला बरं का. पायीवारी करणारी माणसं तुम्ही आम्ही आहोत. काही आषाढीचा सोहळा करत असतील, काही कार्तिकीला येत असतील, किंवा काही जण दोन्ही सोहळ्याला हजर त्या ठिकाणी राहत असतील. आता कार्तिकीचा विषय जर आपण जरा डोळ्यासमोर घेतला, रोज साधारण 30, 32, 35 किलोमीटर अंतर आपण चालतो. एक पहिला दिवस जर सोडला 18-20 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे, आणि रोज मात्र मग पुन्हा 32, 34, 33 या किलोमीटर आपण चालतो. मग आता मला सांगा, रोज एवढं चालण्याचा सराव तुम्हाला आम्हाला आहे का? हो बाबा, आम्ही गावी सुद्धा रोज 35 किलोमीटर नियमाचं चालतोय, असं कोणी आहे का? नाही. काही आम्हाला चालण्याची सवय उरलेली. परिस्थिती कशी आहे? अगदी बाबा, चौकातल्या दुकानातनं एखादी वस्तू जर आम्हाला आणायची असेल तर काय करतोय आम्ही? लगेच गाडीला किक मारतोय, गाडीच घेऊन तिथं जातोय. आता किकही मारायची गरज नाही, बटन दाबले की गाडी चालू आहे, नाही का? तेवढाही त्रास आता आम्हाला नकोसा झालेला आहे. म्हणजे जिथं आम्हाला चालायचीच सवय राहिलेली नाही, ते असणारे आम्ही काय करतोय? त्या कार्तिकीला मात्र रोज 30 किलोमीटर चालतोय, 32 किलोमीटर चालतोय. कसं काय हो? कसं चालतंय? रोजची सवय नाही, तिथं मात्र चालतंय का? अरे जसा तू चालतोयस तसा तुझ्या बरोबर चालणारी तुझ्यासारखाच आहे की. त्याला तर कुठं सवय आणि काय आहे? एकमेकांच्या सोबतीनं, एकमेकांच्या संगतीनं आपण नेमकं चालतोय किती हेच आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. किंबहुना जो काही त्रास वेदना व्हायला पाहिजे होतात, परंतु त्याची तीव्रता तेवढी आम्हाला जाणवत नाही का? कारण भगवत भजन आहे, नामचिंतन आहे, जयघोष आहे, उड्या मारत उड्या मारत उड्या मारत ठेपा कधी आला हेही आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही. म्हणजे हे कशाचं महत्व तुम्हाला मी सांगतोय? सोबत्याचं, सांगात्याचं महत्व तुम्हाला सांगतोय. गर्भवासामध्ये काय परिस्थिती आहे, तिथं कोणीतरी सोबती आहे, सांगाती आहे, मग असू द्या, काय दुःख व्हायचं तेवढं होऊ द्या, हाय आम्हाला सोबत कोणीतरी, आम्हाला एवढा काही त्रास होणार नाही. अरे नाही 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 नाही, एकट्यालाच तुला या सगळ्या यातना भोगाव्या लागणार आहेत. अहो तुकोबाराय देखील म्हणतात, काय बाबा या आता गर्भाच्या यातनेबद्दल बोलावं, बोलण्यासारखं जे दुःख नाही.
काय सांगू गर्भीची यातना सांगू गर्भीची यातना. तुकोबारांनी म्हणावं, अरे काय आता या गर्भेच्या यातनेबद्दल बोला रे बाबा, अतिशय दुःखदायी आहे नाही का. बर ठीक आहे, गर्भाच्या यातना आमच्या लक्षात आलाय. मग गर्भाच्या यातना जीवानं भोगल्या म्हणून भगवंतानं चट्ट दिशी त्याला जन्माला घातलं आणि मोकळं केलंय, असा अनुभव आहे का? नाही. गर्भाचे क्लेश वेगळे आणि जन्माच्या असणारा यातना पुन्हा वेगळ्या. बरं का, वेगळं आहे ते संपलं म्हणून मोकळं झाला असं
नाही, जन्माचे असणारे क्लेश वेगळेच आहेत. कर्म जर आपलं चांगलं असेल तर जरा लवकर सुटका हा परमात्मा करतो, एवढंच. याच्या पलीकडे नाही बरं का. पण आमचं कर्म जड आहे, मग काय होईल, बसावं लागतंय अडकून. नाही, आताही नाही बाहेरही नाही, बसामध्येच अडकून. मग न्यावं लागतं कुठेतरी नामांकित डॉक्टराकडे, आणि सायासानं जन्माला घालावं लागतं, पोट फाडावं लागतं आईचं, आणि मग बाहेर यायचं, नाही का. म्हणजे जन्माला यायचं भाग्य सुद्धा लाभत नाही. आणि याहून आमचं कर्म जर जड असेल तर मग तर काय नाही, तुकडे करूनच बाहेर काढावं लागतं. जन्माण्याचं भाग्य सुद्धा त्या ठिकाणी लाभत नाही भास. ही त्या ठिकाणची असणारी वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. अहो, त्या मदाल सेन याचंही वर्णन करून आपल्या लेकराला सांगितलं, 9 मास कष्टला असती 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मदाड तुझी इमान अडकली, आकांतु ते जननी ये दुःखे धाय मोकली, मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण माऊली. अरे बाबा, सोपय का नाही. गर्भाचे क्लेश आणि वार, जन्माचे क्लेश आणि वार, आणि मग जीवानं त्या ठिकाणी जन्माला यावं. म्हणून महाराज आम्हाला त्या मरणाची असणारी भीती वाटते, नाही का. जन्माला आम्ही सहजासहजी आलो नाही. बरं ठीक आहे, जन्माला आलं, पुढं काय. जन्माला आल्यानंतर काय. अहो, ज्याचं 12 झालंय त्याचा 12वा ठरलेलाच आहे, निश्चितच आहे. जन्माला आलं की मरण निश्चितच आहे. काय सुटका आहे का त्या ठिकाणी. अहो बघा, परिस्थिती अशी आहे, तो काळ म्हणणारा जो कोणी आहे का नाही, तो वाटच बघत बसलेला असतो, टपूनच बसलेला असतो. एखादा बोका जसा उंदरावरती झडप घालण्याकरता टपून बसतो का नाही, तसा तो काळ म्हणणारा सुद्धा झडप घालण्याकरता टपून बसलेला आहे. पहा, तो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. टपून बसलाय कोण, तो काळ म्हणणारा. नाही 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 नाही, टपून बसला नाही तर मोजत बसलाय. काय घटका. तुमच्या आमच्या पूर्वीच्या काळी बघा घड्याळ नसायची, आणि एखादा जर शुभमुहूर्त गाठायचा असेल तर ते पहिलं आमचं जे काय माप होतं का नाही, कसं असायचं, घटका पळ्या याच्या सहाय्यानं आम्ही ती वेळ त्या ठिकाणी साधायचो. बोटावरती त्या ब्राह्मण मंडळींचं चाललेलं असायचं बघा, घटका. मग त्यांनी सांगावं घटका भरली, घटका भरली की मग काय करायचं, अक्षता टाकून तुम्ही आम्ही मोकळं त्या ठिकाणी व्हायचो होत. तसा हा काळ म्हणणारा जो कोणी आहे का नाही, तोही काय करतोय, तुमच्या आमच्या घटका त्या ठिकाणी मोजत बसलेला आहे. महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाय, घडी घडी काळ वाट याची पाय,
किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. अहो तो काळ म्हणणारा वाट बघत बसलाय तुमची आमची नाही का. नवे नवे घटका मोजत बसला म्हणजे कसं. अरे बाबा येताना हे नेमकं किती घेऊन आलंय, किती वर्ष आणलेत यानं. नवे नवे किती महिने आणलेत, किती आठवडे आणलेत, किती दिवस, किती तास, किती मिनिटं नव्हे तर किती सेकंद आणलेत. एवढा हिशोब त्या आमच्या काळानं त्या ठिकाणी करावा. आणि घटका भरली की मग उडी घातल्याशिवाय आमचा हा काळ त्या ठिकाणी राहत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. काळ म्हणणारा वाट बघत बसला बरं का. घटका भरली की मग मात्र काळ कशाचाही विचार त्या ठिकाणी करत नाही. तुम्ही घरात आहे का बघत नाही, का घराबाहेर आहे बघत नाही. तुम्ही एकांतात आहे का बघत नाही, का बायका पोरात आहे बघत नाही. तुम्ही तुमच्या गावात आहे का परगावाला गेला हे बघत नाही. अहो तुम्ही स्वदेशात आहात का विदेशात आहात याचाही विचार आमचा हा काळ त्या ठिकाणी करत नाही. अहो जर विदेशात गेल्यानंतर काळ जर झडप घालत नसता तर सगळी मग अंदाज लागला की विदेशातच जाऊन राहिली असते नाही का. विदेशात बघा ते आमचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री विदेशात गेले होते. कुठे गेले ते? रशियाला, त्यावेळेसचा संयुक्त रशिया. आणि तिथे गेल्यानंतर तिथनं माघारी येताना प्रियतच आणावं का. तिथं काळाने विचार केला का हे तर भारताचे पंतप्रधान आहेत, त्याला भारतात मारलं पाहिजे, रशियात कुठं मारावं. नाही नाही नाही, घटका भरली की तर तिथं आमचा काळ कशाचाही विचार करत नाही. काळ नेने औसी पहाट नेने देश विदेश वाट. काळ काहीही त्या ठिकाणी बघत नाही. स्वदेशात का विदेशात पाहत नाही. दिवसा का रात्री काहीही त्या ठिकाणी पाहत नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, झडगं लागले नाही का. 8 दिवस झालं पाऊस पडतोय आणि आता एखाद्याची घटका भरली मग काळाने म्हणावं का अरे बाबा आता ही झडगं लागले पाऊस पडतोय. आणि अशाच जर आपण याला घेऊन गेलो तर म्हणले मागणं नेणाऱ्याची विनाकारण फजिती नाही का. एकतर ह्याला म्हणले भिजत नेलं पाहिजे स्मशानापर्यंत. बरं तिथं गेल्यानंतर म्हणले लाकडं बी वलीच म्हणजे रॉकेल वाता डिझेल वाता त्या पेटवणाऱ्याची पंचायत म्हणले सगळी धड जाणार बी नाही आणि काही होणार बी नाही. मग नको याला निवांत आपलं पाऊस उघडल्यानंतर जरा ऊन बिन पडलं शिकून निघलं सगळं की मग घेऊन जाऊ असं म्हणतो. नाही पावसात तर पावसात, उन्हात तर उन्हात, विदेशात तर विदेशात. घटका भरली की काळाची उडी ठरलेली त्या ठिकाणी आहे. बरं मारतो पुन्हा काय करतो जन्माला घालतो, पुन्हा काय करतो मारतो, पुन्हा काय करतो जन्माला घालतो. म्हणजे काळाचं असणारे चक्र कसं चाललेलं आहे बरं का. बीजापासून झाड आणि झाडालाच पुन्हा बीजाची निर्मिती आणि त्या बीजालाच पुन्हा झाड, पुन्हा त्या झाडालाच पुन्हा बीज. म्हणजे हे सगळं असणारं चक्र त्या आमच्या कोणाचं चाललेलं आहे हो, आमच्या काळ म्हणणाऱ्याचं त्या ठिकाणी चाललेलं आहे बरं. पूर्वी पाणी प्राप्त करायचं म्हणलं की जरा सायास आपल्याला करावं लागत होतं बरं. म्हणजे होतं कसं, लाईटची सोय नव्हती त्यामुळे मोटारी नव्हत्या आणि पेट्रोल रॉकेल डिझेल हेही सापडलेलं नव्हते त्यामुळे इंजिनही नव्हती. मग काय करायची तो अशा वेळेला ते रहाट गाडगं त्या विहिरीवरची ह्याच्यावरती बसवायची नाही का. आता आमच्या काय बघण्यात नाही पण चित्रात वगैरे बघितलंय. काय करायचं ती दोन बाजून अशी 2 वंडके टाकायचे, मध्ये ते लाकडाचं चाक असं अडकवायचं त्याला आणि त्या चाकावरती एक दोर सोडायचा नाही का. आणि त्या दोराला काय करायचं मडके बांधायचे अशी मडकी एकसारखी. मग काय व्हायचं ते चाक फिरवलं की एका बाजूनं ती रिकामी मडकी अशी खाली जायची आणि दुसऱ्या बाजूनं भरून वरती यायची. वरती आलं की एका विशिष्ट उंचीवर गेलं की ते भरलेलं मडकं रिकामं व्हायचं. रिकामं झालं की पुन्हा खाली जायचं भरायला, पुन्हा भरून वरती यायचं, रिकामं व्हायचं. रिकामं झालं की पुन्हा खाली भरायला जायचं. एका मनुष्याने हे पाहिजे. ती म्हणायला लागला मला महाराज की काय लावलंय म्हणले तुम्ही या मडक्याच्या पाठीमागं. म्हणले रिकामं आहे म्हणून भरायला पाठवतो आणि भरून आले म्हणून रिकामं करताय. व रिकामं केलंय तर सोडून तर द्यावं की आले स्थितीला तसं. नाही 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 पुन्हा म्हणले त्याला भरायला पाठवताय. बरं पुन्हा भरून आले तर पुन्हा रिकामं करताय. अहो म्हणले काय लावलंय, काय फजिती लावली म्हणले त्या गाडग्याची. या गाडग्याची तुम्ही सुटका करणार आहे का नाही, याला सोडणार आहे का नाही. महाराज म्हणले निश्चित सोडणार आहे. का बरं सोडणार नाही, हे गाडगं कधी सुटल मग सांगतो म्हणले. ऐक म्हणले कधी सुटल. कमी झालं हे चढ आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहते, माळ गुंतली राहते.
म्हणे माळ गुंतली राहती म्हणे माळ गुंतली राहती का म्हणे माळ गुंतली राहती का म्हणे माळ गुंतली राहती गाडग्याची सुटी होटालिया गाडग्याची सुटी गाडग्याची गाडग सुटल केव्हा सुटका कधी होणार आहे या गाडग्याची महाराज म्हणतात गाडग्याची सुटी फुटली या जेव्हा फुटल तेव्हा सुटल तोपर्यंत चालूच आहे तुका म्हणे माळ गुंतली राहती अरे बाबा हे असंच त्या ठिकाणी अडकून राहणारे नाही का काळ चक्र असंच आहे काय करतो काळ मारतो आणि पुन्हा जन्माला घालतो मग जन्माला घालतो आणि पुन्हा काय करतो पुन्हा मारतो पण मारले म्हणून सोडून दिलं सुटका केली नाही पुन्हा जन्माला म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मरायचं जीवाच्या पाठीमागं काय लागलंय हो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम म्हणजे सारखं पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मरायचंच असणारं चक्र त्या ठिकाणी लागलेलं आहे मग हे सारखं चाललंय हे चक्र कसं कसं चालतंय हो पहा एकंदर जीवांच्या योनी किती आहेत 84 लक्ष नाही का त्यापैकी 83,99,999 गुणुले 1 कोटी करायचं किती करायचं 1 कोटी 83,99,999 त्याला कितीनं गुणायचं 1 कोटीनं किती येतंय आकडा गणित तज्ञ कुणी आहे PhD वाला कुणी काय सेट नेट मास्टर प्रोफेसर काय गणिताचा त्याला जाऊन एवढे उत्तर विचारा आणि मला जरा सांगा कारण मी बी अडाणी माणूस नाही का डबल ग्रॅज्युएट पण अडाणीच म्हणायला पाहिजे कारण उत्तर त्याचं शोधता येईना काय इतक्या वेळा जीवाला जन्मावं आणि मरावं एक एक योनी कोटी कोटी फेरा एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्मायचं आणि मरायचं आणि मग शेवटी 84 लक्षवा जन्म मनुष्याचा तो एकदाच आहे बर का तो 1 कोटी वेळा नाही 1 कोटी वेळा इतर युनियनमध्ये जन्मायचं मारायचं आणि एकदा मनुष्याच्या जीवाला म्हणजे त्या जीवाच्या पाठीमागं हे सारखं असणारं दुष्ट चक्रच लागलेलं नाही का जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं महाराजांनी असणारी ही परिस्थिती पाहिली म्हणले अरे 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 सामान्य जीवाच्या पाठीमागं म्हणले हे काय चक्र लावून ठेवलंय यांनी नाही का परिस्थिती या जीवाची अशी झालेली आहे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित अरे काय या जीवाची अवस्था झाली रे बाबा किती वेळा जन्माला यायचंय किती वेळा येणं मरायचंय या सगळ्या परिस्थितीला पाहून जीव काय झाला भ्याला जीवाला भीती वाटू लागली आणि म्हणून मग जीव शरण जायला त्या ठिकाणी तयार झाला किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मन होनी जीव आला मन होनी जीव
मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठूसी. शरण जाण्याचं प्रयोजन आपल्या लक्षात आलं का? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठूसी. म्हणजे शरण जाण्याचं प्रयोजन आपल्या लक्षात या ठिकाणी आलं नाही का? का? कारण काळाची असणारी ही भीती त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे. काळाची सत्ता सगळ्यावरती चालते. असं कोणीही त्या काळाच्या तडाख्यामधनं सुटलेलं नाही की ज्याच्यावर बाबा काळाची सत्ता चालत नाही. अगदी ज्यांच्या नावाचं भजन तुम्ही अहोरात्र करतोय, तुम्ही आम्ही काय करतोय? ज्यांच्या नावाचं भजन करतोय त्यांना सुद्धा काळानं सोडलं. कुणाचं भजन करतो तुम्ही? रामकृष्णाच्या नावानं भजन करतो का नाही? रामकृष्णाधिक अवतार जरी असले तरी देखील काळानं सत्ता त्यांच्यावरती गाजवली. थोडा जरा बाबा आला, विनयानं आला, याच्या पलीकडे काय, पण आलाच ना. रामरायाकडे आला, हात जोडून म्हणले महाराज, म्हणजे आता आवर्त घ्यायला पाहिजे आपण नाही का? तेवढं लक्ष्मणाचा आणि हनुमंतरायाचा तेवढा अडसर दूर केला म्हणजे माझं कार्य करायला मला सोपं जाईल. निमित्त मात्र केलं आणि त्या लक्ष्मणाला महालाबाहेर काढलं, काम सांगितलं काहीतरी, हनुमंतरायाला पाठवलं आणि मग रामरायानं काय केलं? स्वतः जाऊन शरीरमध्ये जलसमाधी त्या ठिकाणी घेतली. म्हणजे काळाच्या पुढे कुणाचं काय चाललं का? कृष्णावतारामध्ये तर काही याहून वेगळं निमित्त केलं होते, बाण लागायचं व्याधाकडून, पण काळाच्या हवाली झाले का नाही? म्हणजे अवताराधिक जरी महात्मा असला तरी त्याच्यावरती देखील आमच्या या काळाची सत्ता चालते नाही का? तुकोबाराय म्हणतात, अवताराधिक गेले आले अपार, जैसा का विस्तार मृगजळाचा, आकाशाचे ठाई अभ्रे येती जाती, कोण त्यांची खंती करू पाहे. दृष्टांत दिला तुकोबारायांनी. अरे अवताराधिक जरी असला तरी तो काळाच्या लेखी कसा आहे, सामान्य, हे पटवून देण्याकरिता दृष्टांत दिला. कशाचा? आकाशाचे ठाई अभ्रे येती जाती, कोण त्यांची खंती करू पाहे. आकाशामध्ये रोज ढग येतात आणि निघून जातात. मग आता एखादा ढग पाहिला, त्याला तो आवडला आणि तो निघून गेला म्हणून तो दुःख करत बसला. असं काय आहे का? कधी अनुभवाला आलंय का? अरे एक ढग गेला, दुसरे 10 मागणे येणारच आहेत की. ते 10 निघून गेले, त्याच्यानंतर अजून 5-25 येणारच आहेत की. म्हणजे ढग राहिला काय किंवा निघून गेला काय त्याच्याबद्दल कोणाला काही पडलंय, शोक करत कोण बसलाय? नाही. त्या ढगांची काय तुमच्या आमच्या लेखी किंमत आहे का? तसं त्या काळाला सगळे सारखे, विशेष असं काळ कोणालाही त्या ठिकाणी महत्व देत नाही. ज्या प्रकारे तुम्ही आम्ही त्या मृगजळाला महत्व देत नाही. मृगजळ माहितीये का नाही? आता थोडस जरा त्या नदी पट्ट्यातल्या लोकांना माहित नसलं तरी आमच्या त्या मराठवाड्यातल्या दुष्काळी लोकांना काही याहून वेगळं सांगायची गरज नाही का? ते मृगजळ साधारण या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला माळ रानाच्या जमिनीकडे गेलं की मग दिसतं काय? मृगजळ म्हणजे काय दिसतं? असं दिसतं की पाण्याचा भला मोठा जलाशय माझ्या वावरामध्ये निर्माण झालाय असं वाटलं एकाला. गेला दुपारीच आणि माळावरती गेलेला आणि ते दिसलं मृगजळ. त्याला लागला, म्हणाला वा 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 वा, एवढ्या असल्या भर उन्हाळ्यामध्ये असला जलसाठा माझ्या वावरामध्ये. मग म्हणले आता नियोजन केलं पाहिजे. कशाचं? कोणत्या क्षेत्रात काय करायचं? एवढं मोठं पाणी बसून ठेवायचं काय? मग लागला फिरायला, या तुकड्यात ते करू, त्या तुकड्यात ते करू, या क्षेत्रामध्ये रताळी, या क्षेत्रामध्ये केळी, ह्याच्यामध्ये पपई, त्याच्यामध्ये नारळी. लागलाय नियोजन करायला. नियोजन करता 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 दिवस मावळतीला गेला. यानं विचार केला आता राहिलेलं म्हणले उद्या करू, पण आता म्हणले जाता जाता म्हणले नवीन जलाशय निर्माण झालाय, हातपाय तोंडून तिथंच जाऊ. म्हणले आता कशाला असं जावं, म्हणून गेला माळावर, जिथं पाणी दिसलं होतं तिथं गेल्यावर काय
कुठलं पाणी आणि कुठलं काय, दुर्डाम फुफुटान काय, दगडन माती असे काय त्या ठिकाणी लोळ आता त्याच्यात नाही का, मृगजळाला भुलून पाणी पाणी म्हणत बसतोस होय रे. म्हणजे तुमच्या आमच्या सारखा जर शहाणा सुरता एखादा असेल आणि त्याच्या दृष्टी जरी पडलं तरी अशा सगळ्या गोष्टी चमत्कारी तो करत बसेल का नाही. त्या मृगजळाचं असताना तुमच्या आमच्या लेखी महत्व नसतं. तसं त्या काळाला देखील अवताराधिक का सामान्य एक सारखाच सगळ्याला तो त्या ठिकाणी मानतो. विशेष असणार कोणी महत्व, कोणाला महत्व आमचा काळ त्या ठिकाणी देत नाही. पण मूळ प्रश्न राहिला काय, एवढं भ्यायचंय या मरणाला तर का नेमकं भ्यायचंय. सगळं मान्य आम्हाला, घाटकावरली की काळ नेतो, पुन्हा जन्माला घालतो, मारतो, आणखीन काय अवतार अधिक महात्म्यालाही सोडत नाही. पण मुख्य कारण काय मरणाला भ्यायचं. मरणाला भ्यायचं मुख्य कारण असं आहे की नेमका हा काळ येणार आहे कधी हे आम्हाला माहिती नाही. बस मुख्य कारण हे. आता पहा, तुम्हाला आम्हाला आयुष्य किती हो माहितीये कोणाला? मला माहितीये बाबा. तुकोबाराने सांगून ठेवले, शतवर्षाची गणना. 100 वर्षाचं आयुष्य नरदेहाला सांगितलंय. पण अनुभवाला आमच्या काय येते? अहो 70च होतो, पण नेलं त्याला, मेलं. नाही 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 50, आता 50 गाठलेली पण गेला हो बिचारा. अहो कशाला 50, 25चं पोर हो, आणि काल परवा धडकला रस्त्यावर गेलो. कशाची 25 घेऊन बसलाय? 2 वर्षाचंच लिकरू होतो हो. कशाचं 2 वर्षाचं? अहो 2 महिन्याच नाही. कशाला 2 महिने? 2 दिवसाचंच होतं लेकरू. अजून त्या माई माऊलीनं त्याला नीट बघितलंही नव्हतं, पोड कौतुकी केले नव्हते. अहो कशाला 2 दिवस? 2च तास झाले, 2च तास नाही का. कशाला 2 तास? 2 मिनिटच. अजून त्या लेकराला बघितलंही नव्हतं आईने तवरच. अहो कशाचं म्हणताय 2 मिनिटं? जन्माला येतानाच मेलेला आलं नाही. म्हणजे हा कवा काय करल काय सांगता येतंय का? बाबा मला जर कळलं हो बाबा मला 60-70 वर्षाचं आयुष्य, तर त्याप्रमाणे मी नियोजन करेल ना. मी ठरवेन ना 25व्या वर्षी काय करायचंय, 35व्या वर्षी काय करायचंय, 40ला गेल्यावर काय करायचंय, 45त काय करायचंय, 50त काय करायचंय, 60व्या वर्षी काय करायचंय. मी ठरवेन ना, सोय लावीन ना तिची, सगळं नियोजन करेन ना. पण मला नेमकं माहीतच नाही ना. मला नेमकं आयुष्य आहे तर किती आहे याची मला कल्पना नाही. म्हणून मला काय होऊ लागलेलं आहे, या मरणाची भीती त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे. बरं ठीक आहे, तुमच्या आमच्या सारख्याला आयुष्य आमचं किती हे माहिती नाही म्हणून भीती वाटते, साहजिक आहे वाटणं. मग ज्याला माहिती आहे आपलं आयुष्य किती आहे त्यांनी मरणाला भीचं काय कारण आहे? माझं बोलणं लक्षात येते का? तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला आपलं आयुष्य नेमकं किती आहे हे माहिती नाही, म्हणून तुम्हाला सामान्य जीवाला मरणाची भीती वाटणं साहजिक. पण ज्यांना आपलं आयुष्य माहिती आहे, ज्यांना आपलं आयुर्मान माहिती आहे, मग त्यांनी मरणाला भ्यायला हवं का नको? मग भ्यायला नको ना, त्यांना माहिती आहे ना. अनुभवाला काय आलंय आमच्या? रावणाचं आयुष्य किती होतं? रावणाला किती आयुष्य होतं? 14 चौकड्या लंकानाथा. किती? 14 चौकड्या आयुष्य आमच्या रावणाला होतं. 14 चौकड्या म्हणजे एक चौकडी म्हणजे 4 युगाची एक चौकडी. आणि अशा 14 चौकड्या म्हणजे 14 चोक 56 युग आयुष्य कोणाला होतं? रावणाला होतं. म्हणजे माहित होतं त्याला, म्हणजे एवढ्या एवढ्या काळानंतर आपल्याला मृत्यू आहे, तो कोणाच्या हातून आहे तेही माहिती होतं. दशरथ पुत्र राम याच्या हातून आपल्याला मरण. मग यानं काय केलं? वाट बघत बसता नाही का रामाची, कधी ये बाबा रामा, धनुष्यबाण हातात घे, बाण सोड आणि मला मुक्त कर. वाट बघत बसला. काय केलं या रावणानं माहितीये का तुम्हाला? राम जन्माला आला तर आपल्याला मारल, मग राम जन्मालाच नाही आला तर मग कोण मारायचंय आपल्याला? म्हणून यानं काय केलं? राम जन्मानं कशानं येईल याचा शोध घेतला. कशानं येईल? दशरथाचा आणि कौशल्याचा विवाह जर झाला तर राम जन्माला येईल. मग या दोघाचा विवाहच नाही झाला तर मग यानं काय केलं? दशरथ आणि कौशल्या यांच्या लग्नातच विघ्न आणलं, त्यांचं लग्नच होणे म्हणून. एवढा तर आमचा हा रावण होता. आयुष्य किती आहे माहिती आहे, तरीही मरणाची भीती होती का नाही? अहो देवाचा बाप म्हणून येणारा कोण? दशरथ राजा. त्याला किती आयुष्य होतं? 99 सहस्त्र राया दशरथा. 99,000 वर्ष त्या दशरथ राजाला आयुष्य होतं. देवाचा बाप म्हणून घेत होता. सोडलं का त्याला तरी? त्यालाही गाठलंच नाही का?
त्यालाही काळानं गाठलंच. काळ म्हणजे आयुष्य आम्हाला आयुष्य माहिती नाही म्हणून आम्हाला भीती वाटते, पण ज्याला आपलं आयुर्मान माहिती आहे तोही भीतोच आहे किंवा त्यालाही मरणाची भीतीच आहे. त्याच्यावरती ही काळ सत्ता गाजवणार आहे म्हणजे गाजवणार आहे. अरे बाबा एखाद्याला 10 वर्षाचं आयुष्य असेल आणि दुसऱ्याला 100 वर्षाचं, पण मराव हे लागणार आहे का नाही? अंतिम सत्य काय? आयुष्य किती हा विषय सोडून द्या, पण अंतिम सत्य काय? मृत्यू हेच अंतिम सत्य नाही का? मरावं हे लागणार आहेच. बघा त्या आमच्या मार्कंडे ऋषीला 14 कल्प आयुष्य. त्या मार्कंडे ऋषीने विचार केला काय करावं इथं बसून. चला म्हणलं जरा फिरू घे, पाय मोकळी करून घेऊ. एवढा आयुष्य म्हटले गेलं ना देशात, म्हणले फिरू जरा इकडे तिकडे, जरा फिरूया बघूया जरा. फिरता 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 एक आश्रम लागला. एक ऋषी ध्यानस्थ बसलेला दिसला. म्हटलं जरा इथं थांबू, जरा ऋषी जरा वेगळा दिसतोय म्हणले, जरा थांबू. इथं थांबले. ऋषी ध्यानातनं बाहेर आल्यानंतर ऋषीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर विचारलं काय? म्हणले आपलं नाव काय? म्हणले माझं नाव म्हणले लोमहर्षण. म्हणले लोमहर्षण का काय? अहो म्हणले दिसत नाही का? म्हणले माझ्या सर्वांगावर केसच आहेत त्याच्यामुळे म्हणले माझं नाव लोमहर्षण आहे. बर 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 ठीक आहे. मग जरा त्या आमच्या मार्कंडे ऋषीने जरा निरखून बघितलं. त्या लोमहर्षण ऋषीच्या छातीवरती गोल अशी एक रुपये एवढी जागा होती, तिथं केसच नव्हती. म्हणजे इथं अशी कुठेतरी जागा असेल, केसच नाही त्या ठिकाणी. त्याला आश्चर्य वाटलं, सर्वांगावर केस आणि एवढ्याच जागेवर केस का नाही बाबा? विचारलं ऋषीला, आता गप बसा काय करायचं, याला केस असू नाही तर नुसऱ्याला काय देणं काय घेणं, पण स्वभाव मनुष्याचा कुठं गप बसवतच नाही हो. विचारलं का? म्हणले सर्वांगावर केस आहेत आणि एवढ्याच जागेवर काय केस नाहीत तुमच्या? मग त्यानं सांगायला सुरुवात केली. म्हणले ते मार्कंडे नावाचं एक ऋषी आहे बघा, आता आली का पंचायत. त्याला वाटलं म्हणले ह्याची ओळख ना पाळख, म्हणले अजून आपलं नाव हे सांगितलं नाही काय नाही, आता काय बोलणार आहे म्हणले आपल्याबद्दल, कोण आज ठाऊक. म्हणले बरं म्हणले त्याचं काय? म्हणजे ते मार्कंडे ऋषीला 14 कल्प आयुष्य. बरं मग काय त्याचं काय? ते 14 कल्प आयुष्य असलेला मार्कंडे ऋषी एकदा मेला की म्हणले माझ्या अंगावरचा एक केस गळून पडतो म्हणले. मग ते मार्कंड्या मरून 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 म्हणले एवढीच ही रुपये एवढी जागा रिकामी झाली आहे म्हणले. बस म्हणले ती मरून मरून म्हणले माझ्या सर्वांगावरची केस गळावीत तेव्हा म्हणले मला मरण येणार आहे म्हणले. बस आता एवढं सगळं ऐकल्यानंतर त्या मार्कंडे ऋषीचं काय झालं? आईस्क्रीमच झालं त्या ठिकाणी नाही का, गारच पडलं, चाटच पडलं. त्याला वाटायचं माझ्यासारखा मीच, पण एवढं सगळं ऐकलं की थंडच पडलं, थंडगार गपगार त्या ठिकाणी झाली. मग हे मार्कंडे ऋषी त्याला म्हणले एवढं तुम्हाला आयुष्य म्हणले काय करता बसून, चला म्हणले फिरू म्हणले आपण. बरं म्हणले फिरू तर फिरू. लागले ही मार्गस्थ. मग ह्यांना पुढं गाठ पडली. कोण? बगदा लब्बी. नमस्कार चमत्कार राम राम झालं, सगळं झालं. काय म्हणले तुम्हाला किती आयुष्य म्हणले? म्हणले मार्कंडे ऋषी मेला की म्हणले काय होते, लोमहर्षणाचा एक केस गळून पड, आणि त्या लोमहर्षणाचा एक केस गळून पडला की माझा एक क्षण होते म्हणले. बस माझा एक क्षण कशानं? म्हणले त्या लोमहर्षणाचा एक केस अंगावरचा गळून पडला की माझा एक क्षण होतो. एक क्षण जर याचा एवढा असेल तर त्याचा मिनिट केवढा असेल, तास केवढा असेल, दिवस केवढा असेल, महिना वर्ष किती असेल बघा, हिशोब करत बसा. मग ह्यांनी काय केलं या दोघांनी? त्यालाही सोबत घेतलं. अरे म्हणले आता चढता क्रम लागलाय म्हणले, आमच्यासारखी फिरायला लागलेत म्हणले, तू बसून काय करतो, चल म्हणले आमच्या बरोबर. बरं म्हणले चला तर चला. निघाली ह्यांची जत्रा. आता कोण कोण निघाले? मार्कंडे ऋषी, लोमहर्षण, बगदा लभ्य निघाले. चालते 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 ह्यांना गाठ पडलो. कोण? वटहंस गाठ पडलो. त्या वटहंसाला विचारलं म्हणले तुमचं किती आयुष्य म्हणले? मग त्यांनी सांगितलं. म्हणले ते बगदा लभ्य नावाचं आहेत का नाही, ते एकदा मेले की म्हणले माझ्या अंगावरचं म्हणले एक पीस गळून पडते, आणि ती मरून मरून म्हणले माझ्या सर्वांगावरची पिस गळून पडावीत. तेव्हा म्हणले तेव्हा माझा मृत्यू त्या ठिकाणी आहे. कशानं? सगळी पिसं गळून पडल्यानंतर. एक पीस कधी गळून पडते? बगदा लभ्य मेल्यावर सगळी पिसं गळायची मग हे मारायचं. बर चला पुढं जाऊ म्हणलं. पुढं गेले. अजून ह्यांना गाठ पडलो. कोण? भृशुंडी गाठ पडला. त्याला विचारलं म्हणले तुमचं काय आयुष्य म्हणले? ते म्हणले त्या म्हणले आमच्या वटहंसाचा एक पीस गळून पडला म्हणजे माझा एक दिवस होतोय म्हणले. माझा एक श्वास होतोय. एक श्वास होतोय. एक श्वास आता एवढा असेल तर म्हणले श्वासोश्वास केवढा? एक श्वास त्याचा तेव्हा होतो.
त्याचं ऐकून घेतलं. कुणाचं? भ्रुशुंडीचं. पुढे गेले अजून कोण गाठ पडलं? कुर्म गाठ पडला. त्या कुर्माला विचारलं तुमचं काय आयुष्य हो? म्हणले ते भ्रुशुंडी मेले की म्हणले माझा 1 दिवस होते. आता म्हणले कल्पना करा. आता मग त्या कुर्माच्या एका दिवसात ते खालचं कोण तळाचं मार्कंडे किती वेळा जन्मत आणि किती वेळा मरत असलो? हिशोब करा, हिशोब करा. कुर्म एकदा मरणार आहे, पण भ्रुशुंडी आमच्या त्या बगदा आमच्या काय त्या मार्कंडेला किती वेळा जन्मावं लागत असेल, मरावं लागत असेल. बरं एवढं अवघड गणित जमत नसतं तर जरा सोपं सांगतो. दशरथ राजा घ्या आमचा, नाही का, जरा सोपं. हजारात खेळू की कुठं आता कल्पातन कोट्यात खेळत बसवा, नाही का. हजारात खेळू. 99,000 वर्ष आयुष्य कोणाला? दशरथ राजा. मग त्या दशरथ राजा एकदा मरणार, तुमच्या आमच्या सारख्याला किती वेळा जन्मावून मरावं लागत असेल? 100 वर्षाचं आयुष्य धरा की, सांगितलंय की शास्त्रानं, आमच्या साधू संतांना 100 वर्षाची गणना. मग 100 वर्षाचं आयुष्य धरा. भले आम्ही 50शीत मरत असू, पण 100 वर्षाचा धरा. ग्राह्य धरायला काय हरकत आहे? मग करा कल्पना, गणित करा. आता 99,000 वर्ष आयुष्य असणारा दशरथ राजा एकदा जन्मून मरायला तुम्ही आम्ही किती वेळा जन्मावून मरावं लागत असेल? करा बरं हिशोब. 99,000 भागिले 100 किती येते उत्तर? 990 वेळा. अरे बाबा, आम्हाला भलं 990 वेळा जन्मावर मरावं लागत असेल, पण त्या दशरथाला एकदा का होईना मरावं लागतंय ना. त्याला सोडले का? सुटका केली का त्याची काळानं? म्हणजे काळाची असणारी सत्ता कशी आहे? अनरबंद आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य माहिती असू द्या किंवा माहिती नसू द्या, काळ सत्ता गाजवणार म्हणजे गाजवणार. आणि याच काळाची असणारी भीती त्या सामान्य जीवाला वाटू लागली. काळ लागला हिंडायला, फिरायला, इकडे तिकडे बघायला. अरे बाबा, कुणी आहे का? या काळाची असणारी मोठी भीती आमच्या अंतःकरणामध्ये आहे. ही जन्म मरणाची धास्ती आम्हाला लागलेली आहे. सारखं जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, हे आम्हाला आता काही सोसत नाही. तेव्हा या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून आम्हाला सोडवणारा कुणी आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? लागला जीव हुडकायला, शोधायला. अरे बाबा, कोणी आम्हाला आश्वस्त करेल का? कोणी आम्हाला त्याच्या छातीवरती हात ठेवून सांगेल का माझ्याकडे जर तुम्ही आलात तर तुमची ही जन्म मरणाची भीती मी घालवायला समर्थ आहे? असं आम्ही आम्हाला कोणी म्हणेल? आम्हाला कोणी नोटरी वगैरे करून देईल का? स्टॅम्प पेपर वरती लिहून देईल का? लागला म्हणाला जीव, तेव्हा एक जण समोर आला, लागला म्हणाला माझ्याकडे या. माझ्याकडे आलात की निश्चित तुमची जन्म मरणाची भीती मी घालवली अशा राहणार नाही. कोण आलं हो? आमचा परमात्मा आला, छातीवरती हात ठेवून म्हणू लागला, जो माझा हो या अनन्य करण, त्याचे मी निवारी जन्म मरण, म्हणावणी शरणागता शरण्य मीची. अरे बाबा, मला शरण तुम्ही या आणि मला तुम्ही शरण आला की मग काय होईल? जन्म मरणाची तुमची असणारी ही भीती मी निश्चित घालवल्याशिवाय राहणार नाही. जो माझा हो या अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, म्हणून शरणागता शरण्य मी चेकू. माझ्याशिवाय अरे दुसरा कोणी नाही, मला तुम्ही शरण त्या ठिकाणी या. आता भगवंतानं छातीवरती हात ठेवून सांगितलं मला शरण या. परंतु परमात्मा ही चतुरातू शिरोमणी आहे, नाही का? चतुर आहे, हुशार आहे. सांगितलं पण मेक मारली भगवंतानं. काय केलंय पहा. जसं व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही फसतो का नाही, तसं याने जरा गंडवलंय जरा आपल्याला बरं का. काय होतं बघा, एक विशिष्ट कालावधी असतो. पावसाळ्याचे काही दिवस म्हणा किंवा उन्हाळ्यातले काही दिवस म्हणा. काय होतं, बाजारपेठेमध्ये जर आपण गेलो, मोठ्या जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये, तर काय असतं त्या ठिकाणी मोठमोठाली शोरूम्स असतात कपड्याची वगैरे बरं का. मोठी मोठी दुकान, 4-4 मजली, 5-5 मजली. आणि या पावसाळ्याच्या काही विशिष्ट दिवसामध्ये जर आपण त्या ठिकाणी गेलो तर अशा या प्रत्येक मोठ्या दुकानांवरती एक बोर्ड लागलेला आपल्याला दिसून येतो. काय? 50% सूट, 50% सूट, 50% सूट. बघल तिकडं 50% सूट. मग आपल्याला वाटतं वा वा, 50% सुटीने जर कपडे मिळत असतील तर घ्यायला काय आहे. म्हणून आम्ही आज जातो, दुकानात जातो, खरेदी करतो आणि बिल करायच्या वेळेला आम्हाला कळतं काय की त्या 50% सूट जेवढं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं कोणी, अगदी ठळक अक्षरात, आंधळ्याला सुद्धा दिसलं पाहिजे बरं का ते 50% सूट लिहिलं. आणि त्याच्याच खाली बारीक फुली मारून अगदी भिंग लावून बघावं अशा अक्षरात लिहिलेलं असतं काय, नियम व अटी लागू.
टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. म्हणजे काय, अरे बाबा 50% सूट आहे, पण केव्हा, जेव्हा 4 जोडी कपडे विकत घ्यावे तेव्हा 50% सूट आहे. तुला काय वाटलं एक कपडा घ्यायला गेल्यावर 50% सूट आहे का? हा, तर तसं नाही, नियम व अटी लागू. तसं आमच्या भगवंतानं सांगितलं, मोठ्या मोठ्या आवाजात सांगितलं, माझ्याकडे या, पण नियम व अटी लावून ठेवले त्यानं पाठीमाग अगोदरच. काय, जो मज होय अनन्य शरण, जन्म मरण निवारीन हे नंतर, अगोदर काय सांगितलं, अनन्य भावनेनं शरण या. मगच तिथं मग तुमचा ताठा चालत नाही बरं का. मी लय शहाणा, मला लय येते, माझ्यासारखं कोणच नाही. माझ्यासारखा बुवा नाही, माझ्यासारखं पाठांतर कोणाला नाही, माझ्यासारखं गायला कोणाला येत नाही, आणि माझ्यासारखं काय म्हणायला कोणाला येत नाही. सगळं घरी ठेवायचं, तिथं घेऊन जायचं. अनन्य भावनेनं त्या भगवंताला शरण गेलं की मग निश्चित तो तुमचं आमचं जन्ममरण हरल्याशिवाय राहत नाही. भगवंताचं हे श्रेष्ठत्व सांगताना तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे कोणी दुजातीही म्हणा नवखेड.
न देखे मी कोणी दुजातीही शरण जाण्याचं प्रयोजन आपल्या लक्षात आलं का हो? किती वेळा जन्मा यावी किती व्हावे पतित. हे आहे आणि मरणाची शाश्वती, आयुष्याची शाश्वती. म्हणून जीवाला भीती वाटते आणि जीव शरण जायला तयार झाला. मग भगवंतानं त्या जीवाला आश्वस्त केलं काय बाबा, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणून शरणागता शरण्यमीची तू. अरे बाबा मला शरण आला की निश्चित खरंच परमात्मा शरण गेल्यावर हे करत असेल का, उद्धार करत असेल? परमात्मा खरंच तारत असेल? आहे का अनुभव आहे कोणाला? जिथं परमात्मा पशुचा उद्धार करतोय तिथं तुम्हा चालता बोलता येणाऱ्या मनुष्याचा उद्धार का बरं करणार? आता पशुचं नाव घेतल्यावर कोणता पशु यायला पाहिजे डोळ्यासमोर? हा, गजेंद्र नाचलाच पाहिजे डोळ्यासमोर त्याचं नाव घेत. गजेंद्र, हत्ती, कथा सगळ्याला परिचित. सरोवरामध्ये गेला होता जलक्रीडा करण्याकरता आपल्या परिवारासमवेत आणि त्याचा शत्रू म्हणजे नक्र नाही का, मगर. नक्र म्हणजे मगर. त्या दोघाचा हाडवैर हो. म्हणजे त्या नकराच्या भीतीनं आमच्या गजेंद्रानं पाण्यात जायचं, म्हणजे गेलो त्यानं पकडलो बिकडलो तर त्यानं जायचंच नाही. आणि त्या नकराने जमिनीवर यायचं नाही. अरे जमिनीवर आपण गेलो हे आलं ह्यानं पूर्ण पाय दिला आणि सोंड्यानं पुन्हा भिरकोन दिलं फेकून दिलं तर काय करा, म्हणून ह्यानं बाहेर यायचं नाही. दोघाला एकमेकाची भीती. पण जरा बाल हट्ट, स्त्री हट्ट, त्याच्या पुढे काही चाललं नाही. कोणाचं? गजेंद्राचं. गेला सरोवरामध्ये. आता बायको एक होती का त्याला? 7,000 बायको हो. आणि त्यांचा हट्ट म्हणल्यावर आता काय झाला असं? इथं एकीचा पुरवता आमची नाकी न यायला लागली. त्याला विचारायला तर 60,000 होते. गेला, आता काय करावं म्हणला. गेला आता सरोवरामध्ये गेला. आता गेल्याबरोबर या नकरानं ओळखलं. गिराईक म्हणले आपलं आलंय गावलंय म्हणले, आता सोडायचं नाही. गेला त्याचा पाय आपल्या तोंडात पडला. आता प्रयत्न करतोय गजेंद्र, पण काही इलाज चालला नाही. मग त्याचं कुटुंब, त्याच्या बायका, त्याची पोरं, सुना, नातवंड सगळी प्रयत्न करतायत, पण सुटकाच व्हायला तयार. दोघांचं युद्ध 1000 वर्ष चाललं. कटाळलीत होती बायका पोर. म्हणले किती दिवसाच्या करता घालायचे म्हणले इथं. म्हणले हे म्हणले अजून सुटायचं नाही. म्हणले आपलं आयुष्य म्हणले ह्याला सोडूनच घालायचं. राहू द्या म्हणले, मेलं तर मरू द्या म्हणले, एकच आहे. काय म्हणले आपलं निघून गेली. सगळे सोडून त्या गजेंद्राला निघून गेले. मग आमच्या या गजेंद्र महाराजांचे डोळे उघडले. अरे अरे म्हणले, ज्यांच्यासाठी म्हणले मी अहोरात्र झटत होतो म्हणले, दिवस बघितला नाही, रात्र बघितला नाही, ज्यांच्यासाठी केलं ऐन टायमाला म्हणले संकटाच्या समयी म्हणले मलाच म्हणले यांनी टांग दिली म्हणले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, जेव्हा काळाची उडी पडते तेव्हा कोणीच कोणाचं नसतो. त्याच्या लक्षात आलं बरं का, काळाची उडी पडेल सोडविना तेव्हा सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भले. अरे बाबा यापैकी जर कोणच सोडवत नसल तर मग सोडविल आम्हाला कोण, आमची सुटका करील कोण, विचारलं महाराजांना. म्हणले महाराज जर यापैकी कोणीच जर यातनं सोडवत नसल तर मग यातनं सोडवणारा नेमका कोण आहे जरा आम्हाला सांगा की. तेव्हा तुकोबरा सांगतात, तुका म्हणे तुझा सोडाविना कोणी, तुका म्हणे तुझा सोडा
तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. अरे बाबा, त्या भगवंताशिवाय कोण तारणहार आहे का? लक्षात आलं. आता जगाच्या मालकालाच विनवावं लागल. मग आर्त स्वरामध्ये त्या भगवंताला आळवायला सुरुवात केली. सरोवरामध्ये कमळदळ होतं, ते सोंडीनं खुडलं आणि आपला हवेमध्ये भिरकून टाकलं. कारण त्याला माहिती नव्हतं बरं का, परमात्मा कोण आहे, कुठं राहतो, कसा दिसतो, हे त्याला काही माहिती नव्हतं. म्हणून वरती आकाशाच्या दिशेनं भिरकवलं, हे ते असलं काय सांगायचं नाही. मोकळ्या हवेत टाकलं. भगवंता तुला समर्पण, तुला अर्पण, तू जिथं असशील तिथं तुला ते पोच होईल या भावनेनं त्यांना ते भगवंताला अर्पण केलं. आता त्या गजेंद्राची हाक आमच्या भगवंताच्या कानावरती पडली. परमात्मा जेवायला बसलेले होते बरं का, म्हणजे ताटावर बसलेले, घास मोडलाय, तोंडात घालायचा आहे. पण या अर्थ हाक कानावरती आल्याबरोबर गरुडाला हाक मारली. म्हणजे चल बाबा, आपल्याला गेलं पाहिजे पडदिशी. गरुडावरती आरूढ झाले आणि त्या गजेंद्राची सुटका करायला निघाले आमचे परमात्मा, नाही का. पिवळा पितांबरा कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसून गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. परमात्मा गरुडावर बसून, नाही का, कशा करता ती गजेंद्राची सुटका करायची. पण काय झालं, देवाला वाटायला लागलं हे गरुड काय आज पळणार झालं, नाही का. गरुडाचा वेगच आमच्या भगवंताला पसंत पडणार. देव म्हणतो त्याला, चल त्वरा कर, लवकर गेलं पाहिजे. पण गरुडीला वाटू लागलं, म्हणजे रोजच्या सारखं म्हणजे अत्युच्च वेगानं माझ्या पळतोय. जो माझा कमाल वेग आहे तो मी धारण केलेला आहे. तरी म्हणजे देव मला पळस म्हणते. त्यालाही काही कळणार. देवाला वाटतं हे काय पळणच गेलंय. शेवटी देवानं त्याला दिलं सोडून आणि एकटंच गेलो पळत. की गरुड मागत राहिलो. एवढं भगवंताला भक्ताविषयी बरं का हे बरं का, भक्ताकडे जाताना उशीर झालेला एवढंही खपत. आता गरुडाचा वेग पसंत पडला नाही. थोडक्यात सांगतो बरं का, आता वेळ झालेला आहे. तुम्ही बराच वेळ झाला मांडी घालून बसलाय, उगा कशाला तुम्हाला त्रास नाही की मी दूर रस्ते घेतो. त्या गरुडाचा वेग जाता जाता सांगून जातो. मोटार गाड्या आपण वापरतो, किमान वेग आणि कमाल वेग या दोन्ही वेगाची नोंदणी त्याच्यावरती असते. किमान 0 असतो आणि कमाल म्हणजे जशी मोटार गाडी असेल त्याप्रमाणे बदलत जातो. काही वरती 120 असेल, 140 या पट्टीमध्ये असा तो अगदी 400 पर्यंतच्या सुद्धा गाड्या आम्हाला बघायला मिळतात. मग तसं त्या गरुडाचा कमाल वेग काय होता, किमानची काही गरज नाही. कमाल वेग जो भगवंताला पसंत पडला नाही. मनाचा वेग माहितीये का? नाही, म्हणून नाही तुम्हाला मनाचा वेग माहित नाही. आता काय मनाचा वेग माहित नाही मला. आता बघा, जिथं उभा राहून मी माझ्या गावाकडे जातो, काय करतो, उसाला पाणी सोडतो, गुरं सोडतो, वैरण पाणी करतो, धारा काढतो, पुन्हा माघारी पंढरपुरात येतो. किती वेळ लागला? काय गेलो बी एवढी सगळी कामं केलं, प्रत्यक्षात करायचं म्हणलं. आता मला वाटलं अमेरिकेत फिरून यावं, गेलो ना आलो फिरून. विसा नाही, तिकीट नाही, बॅग नाही, विमान नाही, काय नाही. काय त्याला मनाचा वेग आला. मग या गरुडाचा वेग किती होता? मनाच्या वेगाच्या दुप्पट. एवढा वेग असून देखील भगवंताला पसंत पडला. एकटंच गेलं पळत. तिथं गेल्यानंतर यानं नकराच्या तावडीतून त्याची सुटका केली आणि चाललं आपल्या त्या गजेंद्राला घेऊन. ते खालनं लागलं वरडायला, नकर ए कुठं चालला देवा, थांब की जरा. अरे कुठं चालला म्हणून काय विचारतो म्हणले, चाललो म्हणले माझ्या भक्ताला घेऊन म्हणले. अरे म्हणले असं कसं म्हणले, दीनानाथ म्हणले तुझं नाव आहे आणि तुझं ब्रीद आहे उद्धार करणं, आणि म्हणले एकट्याचाच लगा घेऊन चालला, मला तुझं सोडले खाली, असं कसं लागलायस तू करायला, काय कळणच झाले म्हणले तुझं. अरे म्हणले काय म्हणले, माझ्या भक्ताला घेऊन चाललो बास की म्हणले, अजून काय पाहिजे. भक्त कोण? गजेंद्र तुझा भक्त? हो म्हणले भक्त आहे माझा. बघ रे बदलशील बर का परत देवा, तू काय सांगितलंयस मला आता, गजेंद्र तुझा सांगितलंयस ना तू, ठाम राहा बरं का. हो ठाम राहतो गजेंद्र माझा भक्त. मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्याच भक्तांनी लिहून ठेवलंय की तुझी प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर काय करावं? संतांचे पाय धरावे, भक्ताचे पाय धरावेत. मग मी काय केलं? पायच धरला ना, दुसरं काय केलं का? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे, ते पाय लिहून ठेवले ना नाथबाबा, तेच केलं मी, पायच पकडलाय ना, दुसरं काय केलं? अरे म्हणले आणखीन एक म्हणले तुझ्या भक्तांनी लिहून ठेवले म्हणले.
आता म्हणले असं काय पाप माझं घडलं काय माझे तुझं तोंड बघितलं बघ म्हणले आणि त्यानं सगळा घोटाळा झालाय म्हणले नुसतं पापच मला लागलं म्हणजे कसं तुझं तोंड बघितलं म्हणले तुझं नाव दीनानाथ असून देखील तू उद्धार करता असून देखील माझा उद्धार करू शकणा झालाय म्हणजे याला कारण म्हणले तुझं तोंडच असलं पाहिजे म्हणले कारण भक्ताच्या पायानं जर उद्धार होत असेल तर तो झाला नाही पण ह्याला आडवं आलंय म्हणजे तुझं तोंडच आलंय म्हणजे दुसरं काय आहे हा बघ रे म्हणले आता कसं बघ आता गणित कसं जुळवायचं बघ तुझ्या भक्तांनी लिहून ठेवलंय की तुझं तोंड पाहिलं असता म्हणे ब्रह्महत्येचं पातक नाहीच होत किती एका एका नाही कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती हा कशानं काय महिमा वर्णो आता सांगणे ते किती आता सांगणे ते किती काय वर्णो म्हणो सांगते किती का सांगते किती काय महिमा वर्णो आता सांगणे किती आता हत्या कोटी ब्रह्महत्या कोटी ब्रह्महत्या कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती काय महिमा वर्णो आता सांगणे ते किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती आणि हे जर खरं असेल तर मग तू म्हणजे माझा उद्धार केला पाहिजे का नाही मग हे बहुतेक खोटं असलं पाहिजे म्हणून तर म्हणले तुझं तोंड बघितलं तरी म्हणले मला इथंच राहावं लागलं आता हे सगळं त्या नकराचं बोलणं ऐकल्याबरोबर देवाला लागला हसू यायला नाही का नकर बोले देवासी हसू आले निंदा नव्हे स्तवण माझे केले असू दे तू जरी माझी निंदेच्या स्वरात बोललेला असला तरी माझी स्तुती केली असं मी समजतो म्हणले आणि त्या नकराचाही उद्धार केला अरे बाबा जिथं पशूंचा उद्धार आमचा हा परमात्मा करतो तिथं मग तुम्हाला आम्हाला का सोडेल का निश्चित तुम्हाला तुमचा आमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही परंतु फक्त त्यानं नियम व अटी लावून ठेवले तेवढं पाळलं म्हणजे झालं काय जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण म्हणून शरणागता शरण्य मी चेपू त्या भगवंताला शरण जावं कारण त्याच्यासारखा शरण जाण्यायोग्य दुसरा कोणीही त्रिभुवनामध्ये नाही हा भगवंताचा मोठेपणा सांगताना महाराज या ठिकाणी म्हणतात तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी तुझातीही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळिली दरुशने ऐसा न देखे मी कोणी तुझातीही त्रिभुवनी तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो तुझ्या पायी ऐसा न देखे मी कोणी तुझातीही त्रिभुवनी